ही जागा पाहताय, या जागेवरती तुम्ही अनेक जण गेला असाल। या जागेवरती अफजल खान फाडला गेलाय। इथंच त्याची कबर आहे, जी मोठी होती आता पाडून टाकली। पण मी परवा इथं आलो आणि हे सगळं बांधकाम पाहिलं। ही कबर पुन्हा उभी राहते की काय, काय नक्की तिथं, या सगळ्या गोष्टी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि प्रतापगडाचा मस्त असा इतिहास तुम्हाला मी सांगणार आहे। आणि काही गोष्टी देखील मला रुचल्या नाहीत, त्या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहोत। गडाचे बुरुज, गडाच्या भिंती अगदी ढासळायला आल्या होत्या, पण आता इथं बऱ्यापैकी कामं होत आहेत। अनेक संघटना असोत, पुरातत्व खातं असो, यांनी गडावरती चांगलं आता लक्ष ठेवायला चालू केलं आहे। गडावरती आल्यानंतर मला अनेक गोष्टी खटकल्या। इतक्या भयंकर त्या गोष्टी होत्या की त्यांचा विचार आपल्या सर्वांना केला पाहिजे। प्रतापगड एक असा गड राजांनी बांधला जिथून सगळा कोकणातून होणारा व्यापार या गडाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये जो काही व्यापार होता त्याचा फायदा स्वराज्याला करून घेतला। आणि हा गड एक अशी साक्ष बनला की ज्यानं अफजल खान फाडताना बघितला। एक असा क्रूर खान ज्यानं स्वराज्यामध्ये हाकार उडवला होता, ज्यानं सांगितलं होतं की कोण शिवा त्याला मी असा मारून टाकेन। आणि जो विडा उचलून निघालेला खान इथं जेव्हा आला तेव्हा छत्रपतींनी जो काही गनिमी गावा, जी रणनीती करून ज्या चक्रव्यूहामध्ये त्याला फसवून मारून टाकला, तो अफजल खान आजही इथं ओरडत किंकाळत बसला आहे। त्याला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत। गडावर आलात की आई भवानीचं आपल्याला मंदिर दिसतं। या आई भवानीने ताकद दिली छत्रपतींना अफजल खानाला फाडायला। स्वराज्यावरती आलेलं संकट या आई भवानीच्या आशीर्वादाने टाळलं गेलं। या आई भवानीच्या चरणी कधी आलात गडावरती तर तिच्या चरणी लीन झाल्याशिवाय जायचं नाही, एवढं मात्र नक्की। ही तलवार हंबीर मामांची कापले होते एका तलवारीने प्रतापगडाच्या लढाईमध्ये। या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी, या सगळ्या गोष्टी या प्रतापगडाला मला असं वाटतंय चिकटलेल्या आहेत। पण या प्रतापगडाला आज चिकटले ते म्हणजे अनधिकृत बांधकामांचं जाळं, आणि गड हळूहळू गिळंकृत होत चालला आहे, एवढं मात्र नक्की। हा गड आहे की एखादं गाव आहे हेच मला समजलं नाही। इथल्या प्रत्येक गोष्टीत अनधिकृतपणा आपल्याला पाहायला मिळतो। तसा गड बेलाग, बुलंद, मोठा ऐतिहासिक वारसा जपणार आहे। पण काही गोष्टी मला नाही पडल्या, त्या मी पुढे तुम्हाला सांगतोच व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आज आपण आलो आहे प्रतापगडावरती। एक असा गड ज्या गडाला मोठा इतिहास आहे आणि जो गड अशासाठी ओळखला जातो की जिथं अगदी ज्या खानाला हिरण्यकश्यपूचा ह्या मानला आणि नृसिंहाचा अवतार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं, तो हा आपला प्रतापगड किल्ला आहे। माफ करा, हा प्रतापगड किल्ला 1656 साली बांधला। आता त्या बांधण्याचं कारण काय माहिती आहे का? ते काय खानाला मारण्यासाठी नव्हता बांधला, पण हा जो जावळीचा घाट आहे ना, या घाटातून व्यापार व्हायचा। छत्रपती शिवाजी महाराज हे अर्थतज्ञ होते, अर्थकारण करणारे होते। त्यांना माहिती आहे अर्थ असल्याशिवाय राज्याला कुठली प्रगती येणार नाही, पैसा असल्याशिवाय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड बांधायचं ठरवलं, कारण या संपूर्ण जावळीच्या प्रदेशावर आपलं लक्ष राहील। ही जावळी म्हणजे इतकं भयंकर इथं जंगल आहे, ही जावळी म्हणजे इथले डोंगरदऱ्या इतक्या विचित्र आहेत की तिथं दुश्मनाला येणं सहज शक्य होणार नाही। तसा हा प्रतापगड आहे। काही गोष्टी मला तुम्हाला बोलायच्या आहेत, काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोच। इथं बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, दुर्ग संवर्धनाचं अप्रतिम आहे। चांगली गोष्ट आहे की आम्ही बांधकाम सगळ्या गोष्टी करतोय। पण मी जेव्हा ह्या गडावरती आज आलो, मला अनेक गोष्टी आढळल्या। पहिली गोष्ट नमूद करायची म्हणजे ती म्हणजे लहान कपड्यांमध्ये, छोट्या कपड्यांमध्ये गडावरती येणाऱ्या स्त्रिया। आक्षेप हा आहे आपला की हे छत्रपतींचा गड आहे, ना की कुठल्या औरंगजेबाचा, कुठल्या दिल्लीतल्या सरदारांचा कुठला लाल किल्ला नाही आहे किंवा कुठली गोष्ट नाही की टुरिस्ट प्लेस नाही की तिथे जाऊन आम्ही काही कपडे घालून फिरत राहू। ही पावनभूमी आहे। इथं मला खाली अनेक जण तिथले सांगत होते गडावरचे की इथं आम्ही जेव्हा या सगळ्या लोकांना अडवायचो, आमच्यावर केस टाकलेत त्या लोकांवरती, त्या तृप्ती देसाईने। ती त्या स्त्रियांचं मोठं हे करते। ही देवस्थानं नाही किंवा फिरण्याची ठिकाणं नाही आहेत की आम्ही बागेमध्ये जाऊन कसंही पोहाडून फिरत बसू। हा किल्ला आहे, हा इतिहास आहे। आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला देवळातली देवता मानलं, त्या स्त्रिया आमच्या असल्या कपडे घालून या गडांवरती फिरताना राग येतो, द्वेष इतका भयंकर, पण काय बोलू शकत नाही कारण स्त्री आहे। उद्धटपणे आपण काही करू शकत नाही।
मला अनेकांनी काही व्हिडिओ पाठवले की दादा या अशा शॉर्ट घालून असे फिरतात, नको तसले घाणेरडे चाळी गडांवरती येऊन करतात. प्रतापगडावरती हे होतं याच्यासारखं दुर्दैव नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रतापगड मी सांगतो तुम्हाला, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या निगराणीखाली असतो. पुरातत्व खातं देखील आहेच. इथं धंदा केला जातो, धंदा पैशासाठी. आता तो व्हावा किंवा न व्हावा असा मताचा मी नाही. इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा तर निश्चित मिळाला पाहिजे, निश्चित. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही गडावरती कोणतंही अनधिकृत बांधकाम बांधत बसू, घरं बांधत बसू. इथं कोण येतं आहे, कोण जातं आहे याच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना मी विनंती करतो की जे काही हे सगळे अड्डे या धंद्याचे करत सुटलेत किंवा होत आहेत हे थांबवा. धंदा न व्हावा किंवा उद्योगधंदा न करावा या मताचा मी नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही या लोकांच्या भावनांशी खेळत बसू, आम्ही काय कुठलीही वस्तू कितीलाही विकू, काहीही करू. असल्या गोष्टी देखील चुकीच्या आहेत. मला अनेक इथल्या टुरिस्ट जेव्हा भेटले त्यांनी मला अनेकांनी सांगितले की दादा हा विषय बोला, महत्त्वाचा आहे. पण या गडाचा इतिहास अफजल खानाच्या कबरीशिवाय पूर्ण होणार नाही. त्या अफजल खानाची कबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कबरीला उद्ध्वस्त करून टाकलं. कबरीला उद्ध्वस्त नाही केलं, कबर उद्ध्वस्त करायची पण नाही, आपल्याला ठेवायची आहे ते दाखवायला की इथंच खान फाडला आहे म्हणून. पण जे काय बाजूला मशीद उभी करायची, तीर्थक्षेत्र उभं करायचं, त्यांचं जे या बाकीच्यांचा सगळा मनसुबा होता या अफजलप्रेमींचा, तो हाणून पाडला आहे. आता हिंमत आहे का इथं येऊन तुमचं काय करायची? त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सगळा गड पाहणारच आहोत, पण ज्या काही मी गोष्टी नमूद केल्या त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. त्या तृप्ती देसाई का कोण काय ते ती बाई, त्या बाईला देखील सांगणे, तुझी वळवळ तुझ्या घरात ठेव. हे असल्या इकडं गडांवरती, छत्रपतींच्या गडांवरती, हिंदू देवस्थानांवरती असली जर वळवळ तुला करायची असेल, हे असलं आम्ही चालवून घेणार नाही. स्त्री म्हणून कुठलाही अधिकार तू मागत बसशील, तो कदापि मिळणार नाही, खरंच कधी मिळणार नाही. कपडे घालण्याबद्दल कोणाबद्दल आपला वाद नाही. तुम्हाला ज्याला त्याला ज्याचं स्वातंत्र्य ते करा, पण ठिकाणांवरती अशा येत असताना ते स्वातंत्र्य आम्ही देणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, ही प्रत्येकानं लक्षात घ्यावी. हा गड आहे, आता भवानी मातेच्या मंदिरामध्ये काय छोटे कपडे घालून तुम्ही पाया पडायला जाणार का? ही आमचे संस्कार, ही आमची संस्कृती, ही आम्ही दाखवतो या गडांवरती येऊन. छत्रपतींच्या पुतळ्यांसमोर काय अर्धे कपडे घालून तुम्ही दर्शन करणार काय? मनस्ताप होत नाही, राग येत नाही? अशा लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. मला ज्या काही गोष्टी तर आल्या, धक्का बसला मला या सगळ्या गोष्टी ऐकून. मला वाटलं प्रतापगडावर असं होतं आहे, याचा अर्थ बाकीच्या गडांचं ते जरा सोडूनच द्या. आता महत्त्वाचा किल्ला आहे, अगदी 360 मधला अगदी 10 मध्ये येणारा किल्ला आहे, याच्यावरती असल्या गोष्टी होत आहेत. कुठे तिथं पोलीस कोण आहेत की नाही, का फक्त काय नोटी मोजायला ठेवलेत खाली? एरवी कसे येताना वरती खाली पाटी लावा, तोकडे कपडे चालणार नाहीत कोणत्याही गडावर, याच नाही कुठल्याही गडावरती, कुठल्याही मंदिरामध्ये. या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आपण सगळा गड पाहणारच आहोत, तुम्ही पाहिलाच असेल. या ऐतिहासिक वास्तू आपल्यासाठी प्राणवायू आहेत. या ऐतिहासिक वास्तू आपल्यासाठी मंदिरापेक्षा कमी नाहीत. पण यांचं पावित्र्य राखलं जातंय का याकडे आपलं लक्षच नाही. आपण फक्त कुठेतरी सहल काढायची म्हणून या गडांवरती येतो, मात्र इथं आपलं कोणाचंच लक्ष नाही, एवढं मात्र नक्की. इथं दुकानं असणारी वरची ही सगळी लोकं अर्धी फक्त पैशासाठी, धंद्यासाठी येतात. धंदा करू नये या मताचा मी नाहीच, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही धंद्यासाठी काहीही करू. याकडे देखील लक्ष सरकारनं दिलं पाहिजे. आता जाऊया अफजल खानाच्या त्या कबरीकडे, जिथं नक्की काय बांधलं जात आहे हे तुम्हाला मी सांगतो. की पुन्हा अफजल खानाची कबर बांधतायत. ही जी माझ्या मागं पाहताय ही आहे अफजल खानाची कबर. थांबा जरा. ही कबर होती इथं अफजल खानाची, जिथं अगदी मोठं तीर्थक्षेत्र उभं राहत होतं. अगदी काय उरूस काय आणि काय नको त्या गोष्टी सगळ्या चालू होत्या इथं. पण शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, हे हिंदुत्ववादी सरकार आलं आणि ह्या सगळ्या कोणची काय जे बांधलं होतं इथं मशीद की काय, त्याचा सगळा जमीनदोस्त करून टाकलं. मी इथं जेव्हा आलो प्रतापगडाला तेव्हा म्हटलं नक्की हे काय आहे, इथं काय चालू आहे. म्हटलं परत काय कबरीवर बांधतात की काय, पण तसं नाही आहे. अफजल खानाच्या कबरीचं ते बाजूला ती सगळं आहे. आणि या बाजूला इथं या जागेवरती आता कुठली मशीद नाहीतर कुठली त्या औरंगजेबाच्या कबरीसारखं कुठलं उदात्तीकरण नाही होत. इथं बनते शिवसृष्टी. इथं सांगितला जाणार आहे अफजल खानाचा इतिहास.
कसा फाडला, कसं काय काय केलं, बाकी सगळ्या या प्रतापगडाचा इतिहास असं मला प्राथमिक तरी माहिती आता इथल्या गडातील लोकांनी दिल्या. गडावरच्या सध्या इथे जाता येत नाहीये, पण अफजल खानाची कबर आम्हाला महत्वाची नाही. आम्हाला महत्वाचं आहे तो म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. ती अफजल खानाची सध्या कबर नाहीये, तर इथं बनते शिवसृष्टी आणि ते शक्य होत आहे ते हिंदुत्ववादी सरकारमुळे. आणि मी खरोखर आभारी या माणसांचा की तुम्ही या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या, ना की बोलून दाखवल्या. अफजल खान एका बाजूला पहुडलेला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल, त्याची ते थडगं तुम्हाला दिसत असेल. अफजल खान मारून छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेला एक स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज आपल्याला या सगळ्या गोष्टी या चेष्टेच्या वाटत असतील, पण तेव्हा एक खान मारणं म्हणजे खरोखरच एक मोठं स्वातंत्र्य मिळाल्यासारखंच होतं. हे खान असेच निश्चित पडले पाहिजेत एका बाजूला. यांचं उदात्तीकरण होता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. मी आभार मानतो शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, या हिंदुत्ववादी सरकाराचं.